करण्यासाठी अवघे काही मिनिटं शिल्लक असताना नाशिकमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय। भाजपकडून नाशिक मुंबई महामार्गावर एबी फॉर्म वाटण्यात येत होते। यामध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलण्यात आलं। त्यांनी ही गाडी पकडत खरं तर एबी फॉर्म देण्यास विरोध केला। यानंतर नाशिक मुंबई आग्रा महामार्गावर गाड्यांच्या पाठलागाचा थरार घडलाय। अखेर नंतर नाशिकच्या एका खासगी बंगल्यात भाजप कार्यकर्ते दाखल झाले आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून पैसे देऊन तिकीट देत असल्याचा आरोप करण्यात आलाय। यामुळे भारतीय जनता पक्षाच्या प्रतिमेला नाशिकमध्ये धक्का बसलाय। मंत्री गिरीश महाजन देखील या ठिकाणी दाखल झाले आणि बंद दाराआड पदाधिकाऱ्यांची चर्चा केली आहे। याचाच आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। पाहूया। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहे। मात्र नाशिकमध्ये जर बघितलं तर हाय व्होल्टेज ड्रामा हा एबी फॉर्म वरून झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर नाशिकमध्ये 122 भाजप जी आहे ती सोबळावर लढणार आहे आणि याच ठिकाणी जर आपण बघितलं तर एबी फॉर्मसाठी जे आहे ते नाशिक मुंबई महामार्गावर एका गाडीत बसून खरं तर फॉर्म वाटले जात होते। यानंतर निष्ठावंत भाजप कार्यकर्ते ज्यांना तिकीट नाकारण्यात आलं असे लोक त्या ठिकाणी पोहोचले, असे कार्यकर्ते पदाधिकारी त्या ठिकाणी पोहोचले आणि खासगी बंगल्यामध्ये खरं तर आतमध्ये मंत्री गिरीश महाजन देखील आलेले आहेत। भाजपचे काही आमदार आणि महत्त्वाचे पदाधिकारी आहेत। जो काही नाशिकमध्ये एबी फॉर्म वाटण्यावरून जो राडा झाला त्या संदर्भात आता मतमतांतरे त्यांच्याकडनं जाणून घेतले जात आहे आणि या संपूर्ण बंगल्याला खरं तर पोलीस छावणीचं जे स्वरूप आहे ते प्राप्त झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि एकूणच या ठिकाणी मोठी जी गर्दी आहे ती झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर निष्ठावंत भाजपचे जे कार्यकर्ते आहे त्यांनी या ठिकाणी येऊन नाराजी देखील व्यक्त केली। एबी फॉर्म वाटताना खरं तर तिकीट देत असताना एबी फॉर्म देत असताना पैशांचा आरोप केला असे देखील जे आरोप आहेत ते निष्ठावंत कार्यकर्त्यांनी केलेले आहे। त्यामुळे एकूणच भाजपची जी प्रतिमा होती ती कुठेतरी या निमित्ताने मलिन झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर पक्षप्रवेश असो किंवा एबी फॉर्म वाटप असो, आज जो काही राडा झालेला आहे याचा आता नाशिककरांच्या मनामध्ये किंवा मतदानामध्ये किती प्रभाव पडतो याच्यामध्ये खरं तर भाजपची इमेज जी आहे ती कुठेतरी कमी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे एकूणच आता हे सगळं सुधारण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह पदाधिकारी काय काय प्रयत्न करता हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लालबागमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। माजी नगरसेवक अनिल कोके यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश खरं तर ते करणार असल्याची माहिती। थोड्या वेळेत ते शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करतील। प्रभाग क्रमांक 204 मध्ये उमेदवारी न दिल्यानं ते नाराज आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेतील शिवडीमधील वाद मिटलाय। प्रभाग क्रमांक 202 श्रद्धा जाधव यांना उमेदवारी मिळाली आहे। प्रभाग क्रमांक 203 मधून भारती पेडणेकर हे उमेदवार असतील। प्रभाग क्रमांक 204 मधून किरण तावडेंना उमेदवारी देण्यात आली आहे। प्रभाग क्रमांक 202 मधून श्रद्धा जाधव यांचा मुलगा पवन जाधव इच्छुक होता, मात्र स्थानिक शाखा प्रमुखाचा विरोध असल्यानं श्रद्धा जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर प्रभाग 203 मधून माजी आमदार दगडू सपकाळ यांची मुलगी रेश्मा सपकाळ इच्छुक होत्या। तर प्रभाग क्रमांक 204 मधून माजी नगरसेवक अनिल कोके यांना उमेदवारी नाकारून किरण तावडे यांना उमेदवारी देण्यात आली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।